आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। टेंभू म्हैसाळ योजनेअंतर्गत सांगोला मंगळवेढा तालुक्यातील लाभक्षेत्रातील वंचित गावांना वाढीव 5 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। याबाबत शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे आश्वासन दिले। याबाबत दोन्ही नेत्यांसोबत बातचीत केली आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। योजनेसंदर्भात आता थोड्या वेळापूर्वीच विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित झाला। प्रश्न उपस्थित करणारे आमदार देशमुख आपल्या सोबत आहेत, शेकापचे आमदार आहेत ते। सर, काय सांगाल, नेमकी काय मागणी होती तुमची आणि काय उत्तर मिळालं? म्हैसाळ योजनेअंतर्गत 8 गावं येतात सांगोला तालुक्यातली आणि लाभक्षेत्र सोडून काही भाग वंचित आहे त्या 8 गावांचा, आणि त्याच्यासाठी आम्ही वाढीव मागणी केलेली आहे आणि ती लवकरात लवकर मान्य करावी यासाठी मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। चर्चा झालेली नसली तरी सन्माननीय मंत्री महोदय यांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि माझे आजोबा स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनी या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांना पाणी मिळावं याच्यासाठी कष्ट घेतलं। सन्माननीय मंत्री महोदय संवेदनशील आहेत आणि निश्चितपणे हे सरकार सकारात्मक निर्णय घेईल याचा आम्हाला विश्वास आहे। मंगळवेढा असेल, विशेषतः सांगोला असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती आहे। काय उत्तर द्याल? शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे का? म्हैसाळ पाणी योजनेतून त्या ठिकाणी सांगोला मंगळवेढा या भागाला काही प्रमाणात पाणी दिलं जातं आज, परंतु अतिरिक्त क्षेत्राला पाणी मिळालं पाहिजे। त्यांचं डिक्सळ एक गाव आहे त्यामध्ये आणि ती 8 गाव आहेत, अधिक ते कोराडी नदी काहीतरी आहे, कोरडा नदी, या रिमेंबर करेक्टली, म्हणजे ते त्या नदीवरच काही बंधारे आहेत, तर ते भरण्यासंदर्भातला मी तर अधिकारी सूचना दिल्यात। शासनाच्या वतीने हीच भूमिका राहणार आहे की अधिकाधिक दुष्काळी भागाला पाणी आपल्याला कसं देता येईल। निश्चितपणे त्या भागातल्या शेतीच्या पाण्याच्या करता आणि त्यामुळं आपोआपच त्या भागातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। आम्ही सकारात्मक आहोत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन आदित्य देसाईसह मी चेतन ननावरे, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।